तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवरील माझ्या या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इंटरनेटच्या युगामध्ये मोबाईलवरून एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर करतो, ऑनलाईन शॉपिंग करतो. तुम्हाला माहीत आहे का? दररोज हजारो लोकांची ऑनलाईन फसवणूक होऊन त्यांचे कष्टाचे पैसे गायब होत आहेत. या चॅनलवर मी तुम्हाला अशाच महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि सत्य परिस्थितीची माहिती सोप्या भाषेत देणार आहे. आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सध्या कोणते नवीन ऑनलाईन फ्रॉड सुरू आहेत आणि आपण स्वतःला व आपल्या कुटुंबाला यापासून कसे सुरक्षित ठेवू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली भामटेगिरी म्हणजे डिजिटल अरेस्ट किंवा पोलीस फ्रॉड. सध्या व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो. समोरचा व्यक्ती पोलीस किंवा सीबीआय अधिकारी असल्याचा आव आणतो आणि तुम्हाला सांगतो तुमच्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू सापडल्या आहेत किंवा तुमच्या नंबरवरून काही गैरकृत्य झालेले आहे. अशा भीती दाखवून लाखो रुपये उकळले जातात. लक्षात ठेवा, भारत सरकार किंवा पोलीस असा कोणताही डिजिटल अरेस्ट ऑनलाईन कॉलवर करत नाही. दुसरा प्रकार म्हणजे पार्ट टाइम जॉब आणि टेलिग्राम टास्क फ्रॉड. व्हॉट्सअपवर मेसेज येतो, घरी बसून यूट्यूब व्हिडिओ लाईक करा आणि रोज 2,000 रुपये कमवा. सुरुवातीला थोडे पैसे देऊन नंतर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवून घेतात आणि गायब होतात. तिसरा प्रकार म्हणजे लाईट बिल आणि बँक केवायसी अपडेट मेसेज. तुमचे लाईट बिल भरले नाही म्हणून आज रात्री वीज कापली जाईल किंवा तुमचे बँक खाते ब्लॉक होईल असा मेसेज पाठवून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायला सांगून खाते रिकामे केले जाते. आता पाहूया ऑनलाईन चोरापासून वाचण्यासाठी 5 सुवर्ण नियम. पहिला नियम, बँक किंवा कोणताही अधिकारी तुमच्याकडे कधीही पासवर्ड किंवा OTP मागत नाही. पैसे मिळवण्यासाठी कधीही UPI पिन टाकावा लागत नाही. दुसरा नियम म्हणजे व्हॉट्सअप किंवा मेसेजवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. तिसरा नियम, पोलीस किंवा सीबीआयच्या नावाने घाबरवणारा कॉल आला तर लगेच कॉल कट करा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा. चौथा नियम, प्ले स्टोअरवरून अनोळखी किंवा अधिकृत ॲप्स डाउनलोड करू नका. पाचवा नियम, तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुक आणि जीमेल खात्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन नेहमी ऑन ठेवा. जर दुर्दैवाने तुमच्यासोबत किंवा अनोळखीच्या कोणत्याही व्यक्तीसोबत ऑनलाईन फसवणूक झालीच तर अजिबात वेळ वाया घालवू नका. लगेच 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.government.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तात्काळ तक्रार नोंदवा. 24 तासाच्या आत तक्रार केल्यास तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. मित्रांनो, ही माहिती तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. हा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चालू घडामोडीवरील सत्य व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.